महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। स्वर्गीय संतोष पवार यांच्या संकल्पनेतून रायगड प्रेस क्लब व कर्जत प्रेस क्लब या संघटनेच्या माध्यमातून शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा सन्मान। महाराष्ट्राच्या कृषी क्रांती आधारस्तंभ माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने कर्जत तालुक्यात शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा सन्मान। कर्जत तालुका मुंबई आणि पुण्याजवळ असल्यामुळे शेतामध्ये जे काही बरेचसे भागात वेगवेगळी पिकवले जातात, त्यासाठी हाकेच्या अंतरावर असलेल्या बाजारपेठ दादर आणि कल्याण या ठिकाणी उपलब्ध आहेत। कर्जत तालुक्यात बऱ्याचशा भागात राजांना पाणी सोडला जातो, त्यामुळे शेतीसाठी लागणारे पाणी उन्हाळ्यात चांगल्या प्रकारे शेतीमधून चांगल्या प्रकारे उत्पादन होऊ शकतो। पण हल्लीचे युवक शेतीकडे फिरकत नसल्यामुळे युवकांनी शेतीकडे लक्ष देण्याची गरज आहे। जमीन विकण्यापेक्षा त्या जमिनींमधून वेगवेगळे उत्पादन घेऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देता येईल। कर्जत तालुक्यात आदिवासी समाज वेगवेगळे पिकं घेऊन शेतामध्ये तुळस लावून व ते दादर मार्केटमध्ये घेऊन जाणे, अशा प्रकारे वेगवेगळ्या भाजीपाला थेट मार्केटमध्ये विकली जातात आणि परवडणारे आहे, कारण तालुक्याची भौगोलिक परिस्थिती त्या योग्य आहेत, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन तहसीलदार विक्रम देशमुख यांनी केले। स्वर्गीय संतोष पवार यांच्या संकल्पनेतून रायगड प्रेस क्लब आणि कर्जत प्रेस क्लबच्या वतीने कृषी दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सन्मान या संकल्पनेतून आदर्श शेतकरी पुरस्काराचे आयोजन वदप येथे श्री मारुती मंदिराच्या सभामंडपात करण्यात आले। तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन समारंभाचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी कर्जत तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी चिंतामणी लोहकरे, प्रादेशिक कृषी केंद्राचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉक्टर रवींद्र मर्दाने, ज्येष्ठ शेतकरी विठ्ठल शिंदे, कर्जत प्रेस क्लबचे सल्लागार विजय भाऊ मांडे उपस्थित होते। संघटनेचे कार्याध्यक्ष श्रीकांत हाबले यांनी उपस्थितींचे स्वागत केले। संघटनेचे तालुका अध्यक्ष राहुल देशमुख यांनी प्रास्ताविकात उपक्रमांचे उद्देश सांगितले। त्यानंतर ॲडव्होकेट अजित विठ्ठल पाटील वदप आणि हेमंत नामदेव कोंडिलकर यांना व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व तुळशीचे रोपटे देऊन आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। सन्मानित शेतकरी अजित पाटील व हेमंत कोंडिलकर यांनी आपल्या मनोगतातून शेतीतील नवनवीन प्रयोग केल्यानंतरच अनुभव कथन केले। प्रगतशील शेतकरी निलिकेश दळवी यांनी तरुणांशी शेती व्यवसाय केला पाहिजे, वेगवेगळे प्रयोग शेतात केले पाहिजेत व त्यात काही बदल करता येतो का, असा प्रयोग केला पाहिजे। कृषी अधिकारी शीतल शेवाळे आणि चिंतामणी लोहकरे यांनी शासकीय योजना सांगून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा। ड्रीम सीडर आणि SRTची अवजारे वापरता त्याच्यावर शासनाकडून 50% अनुदान मिळतं, त्याचा लाभ कसा घ्यावा याचे आवाहन केले। डॉक्टर रवींद्र मर्दाने यांनी भात हे आपल्या जेवणातील मुख्य अन्न आहे। प्रादेशिक कृषी केंद्रात विविध भातांचे विकसित केले जातात, त्याचे पीक घेण्यास उत्पन्न आज निश्चित वाढ होते, असे सांगितले। सूत्रसंचालन विलास श्रीखंडे, आभार प्रदर्शन भूषण प्रधान यांनी केले। या प्रसंगी कृषी विस्तार अधिकारी अभिजित खैरे, देविदास राठोड, प्रगतशील शेतकरी यशवंत गायकवाड, नैनेश दळवी, रमेश चव्हाण, दशरथ मुने, अनिल देशमुख, खंडू शिंदे, भगवान चव्हाण, जगदीश पाटील, कृष्णा चव्हाण, जानू मराडे, परम पाटील व कर्जत प्रेस क्लबचे कार्यकारिणी अजय गायकवाड, गणेश पवार, मल्हार पवार, ज्ञानेश्वर बागडे, गणेश मते, गणेश पुरवंत यासहित मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग, गावातील मंडळी उपस्थित होते। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार, कर्जत। माननीय देशमुख साहेब, तसेच आदर्श पुरस्काराने सन्मानित अजित पाटील सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छिते। आज 1 जुलै वसंतराव नाईक, आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांचा जन्मदिन आपण कृषी दिन म्हणून साजरा करतो। हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखले जातं। महाराष्ट्र राज्याची अन्नधान्याची गरज किंवा महाराष्ट्र राज्य हे अन्नधान्याने स्वयंपूर्ण कसे होईल याकडे सर्वप्रथम त्यांनी लक्ष दिलं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती घडून आणली। तर वसंतराव नाईक साहेबांचं जे कार्य आहे ते कृषीमध्ये अतिशय अनन्यसाधारण असं आहे।
तर अशा कृषी विभागात आदर्श शेतकरी पुरस्कार सन्मान सोहळा रायगड प्रेस क्लबने जो आयोजित केलेला आहे तो खरोखरच प्रशंसा करण्यासारखा आहे. अशा पुरस्कार सोहळ्यामधून खरोखरच शेतकऱ्यांना शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याची तसेच शेती जोपासण्याची ही चांगली संधी किंवा चांगलं प्रोत्साहन यातून मिळणार आहे. तर रायगड प्रेस क्लबचे मी खरोखर धन्यवाद मानते, जेणेकरून शेतकऱ्यांना नक्कीच यातून प्रोत्साहन मिळेल. तर आपल्या कृषी विभागामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत, त्याच्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सहभाग लागवड योजना आहे. त्यामध्ये तुम्ही सर्व प्रकारची फळझाडे जेवढी काय आहेत आपली फळझाडे पाटील आणि हेमंत पडळकर यांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो. शेतीचा जर विचार केला तर आपण पहिल्यापासून असं म्हणतो की भारत हा शेतीप्रधान देश आहे. पाठीमागचा विचार केला तर आपल्याकडे अन्नधान्याचा तुटवडा होता. त्याच्यामध्ये डॉक्टर स्वामीनाथन यांनी भारतामध्ये हरित क्रांती आणली. महाराष्ट्रापुरता विचार केला तर आपण 1972ला त्या दुष्काळाला सामना केला, परंतु याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती झाली. या हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक हे होते. त्यांचा आपण जो जन्मदिन आहे तो कृषी दिन म्हणून साजरा करतो. खरं तर कुठलाही दिन साजरा करण्याचा उद्देश हा असतो की आपण कुठे चुकतोय किंवा कुठे कमी पडतोय आणि आजपर्यंत आपण काय साध्य केलं. कृषीच्या बाबत जर बोलायचं म्हटलं तर आपण कृषीप्रधान देश आहे, कृषीप्रधान महाराष्ट्र राज्य आहे, याचा आपण विचार करतोय. एका बाजूला मी पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणे आपण शेतीमध्ये एक वेळेस अशी होती की आपण अन्नधान्याचा तुटवडा होता. आजचा जर विचार केला तर आपण स्वयंपूर्ण आहोत. पत्रकार बांधव की जे मी काय करत होतो ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा आपण तालुक्यातील सर्व पत्रकारांनी जी भूमिका निभावली, म्हणून माझे हे सर्व उपक्रम लोकांपर्यंत पोहोचतात. पार्श्वभूमी पाहिली तर माझं शिक्षण ग्रॅज्युएशन 2009 ते 2014पर्यंत एक चांगल्या पदावर मॉलमध्ये एक चांगला स्टोअर मॅनेजरच्या पदावर काम करत होतो. परिस्थिती अशी झाली, चुलत्याला कॅन्सर झालं, कुठल्याही प्रकारचं व्यसन नव्हतं. लोकांना एक मानसिकता होती तंबाखू गुटखा खाल्लं तरच कॅन्सर होतं. पण जेव्हा तिथे गेलं तिथं त्यानंतर गेली 4 वर्ष, माझी 4 वर्षांनी 2010 ते 2014चा हा कालावधी बघितला. कमीत कमी 10 ते 8 लाख रुपये खर्च झालं, पण व्यक्तिगत वाचली नाही आणि आर्थिक ते मानसिक नुकसान झालं. जेव्हा आम्ही त्या तिथे कसं आहे, टाटा हॉस्पिटलचा एक हॉस्पिटलचा एक पेशंट एक फाईल तयार होतो आणि प्रत्येकाने ॲनालिसिस केला आणि तेव्हा समजलं की त्यांनी सांगितलं की हे सगळं तुमचा रोजचं जे बाहेरचं काही नाही, म्हणजे तुम्ही भाषा त्यात नाही, ते बाहेरचं काही केमिकल्स असेल काय असेल त्याची प्रोसेस तुम्हाला खायला काही होतं. असं नाही आहे की तुमचा सगळं गुटखा खाल्ल्यानंतर काही कॅन्सर होतं. असे भरपूर प्रकारे कारण आजकाल लोक काय करतो, झटपट श्रीमंत होण्याच्या नादामध्ये लोकांच्या पोटात विष घालतो, लोकांना अंधारपासून हे केलं जातं. ते करत असताना काहीतरी माझ्या मित्र गणेशमध्ये आम्ही सर्व करत होतो. ते म्हटलं हे सगळं माझ्यामध्ये चालू आहे, पण तू एकटा कसं काय करू शकतो. लॉकडाऊन पडलं. पहिल्या लॉकडाऊनमध्ये आम्ही वाशिम मार्केटमध्ये मित्राच्या साईडला भाजीपाला खरेदी करायचा आणि सोसायट्यांना विक्री करायचं ठरवलं. तिथे गेल्यानंतर असं समजलं सुपरमार्केटचे जे स्टोअर असतात पूर्ण केमिकल पुरवलं जातं, पॅक करून विकलं जातं. त्यांना म्हणायचं आम्हाला हे मला हे नको आहे, बिना केमिकल पाहिजे. ते तू जे जेणेकरून येण्यात केलं ते जमत नाही, त्याला पण 1000 लोक खरे. तो बघितलं की आपण शिक्षण घेतलं आहे तर आपल्या समोर सगळं हे चालू आहे, काही काहीतरी बदललं पाहिजे. त्यासाठी एकट्याने करून त्याला होत नव्हतं. तर असंच एक फेसबुकच्या मार्फत एक मित्र आहे मुंबईकर, त्यांना सांगितलं सर आपण असं करता येईल का. नंतर मग माझी रोशन मोठे वेनगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम,
खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.